KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित युनिटमध्ये टेस्टिंगच्या वेळी बॉयलरचा स्फोट नव्हे तर बॉयलरमधून निघणाऱ्या राखेचे फिल्टरेशन करणाऱ्या ESPचा राखेचा दाब व चोकिंगमुळे दोन्ही बाजूचा पत्रा निघाल्याने स्फोटासारखा आवाज होऊन दुर्घटना घडली। मात्र चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होत असल्याची प्रतिक्रिया कारखान्याचे चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली। सह्याद्री सहकारी कारखान्याच्या विस्तार वाढीचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये जो 150 टनाचा बॉयलर आहे, जी जगप्रसिद्ध कंपनी थर्मॅक्स, त्या कंपनीचा तो बॉयलर आहे, त्याच्या टेस्टिंगचं काम गेले 8 दिवस सुरू आहे। त्यामध्ये पद्धत अशी आहे की त्या बॉयलरला बगॅसचा पुरवठा करायचा आणि त्यातून जी स्टीम तयार होते ती स्टीम एका वेगळ्या पाईपच्या माध्यमातून हवेमध्ये सोडायची। यामध्ये उद्देश असा की त्या बॉयलरमध्ये जे काही पार्टिकल असतील, काही बारीक गंज धरलेले काही प्रकार असतील ते सगळे बाहेर पडावेत आणि एकदा बॉयलर क्लीन झाला की नंतर मग तो टर्बाईनला जोडला जातो, त्याच्यातून वीज तयार केली जाते आणि ती वीज तयार केल्यानंतर मग त्यातून कारखान्याची मशिनरीही चालू राहते। मिल असेल, फायबर असेल, अन्य काही गोष्टी असतील, त्याला सर्व आवश्यक असणारी वीज तिथे तयार होते। साधारणपणे 25 ब्लो करणं अपेक्षित आहे। काल संध्याकाळी साधारणपणे 16वा ब्लो झाला। ब्लो म्हणजे बाहेर स्टीम सोडणे। आज एक 6-7 ब्लो झाले असते आज आणि उद्या काय झाले असते आणि त्यानंतर मग टर्बाईनला जोडायचा, अशा प्रकारचा कार्यक्रम होता। पोल्युशनचे नियम अलीकडे दिवसेंदिवस कडक होत आहेत आणि त्यासाठी म्हणून जो हवेमध्ये जो धूर जाईल त्यातून राख जाऊ नये ही काळजी घेण्याच्या दृष्टीनं एक ESP नावाची टेक्नॉलॉजी आहे, त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट हे K-बॉयडच्या माध्यमातून थर्मॅक्सला दिलेलं होतं। थर्मॅक्स ही मोठी कंपनी आहे आणि त्यांनी ते काम पूर्ण केलं। 16 ब्लो होईपर्यंत कुठलाही प्रश्न आला नाही। ESPचा अर्थ काय की ज्या ठिकाणी बॉयलरमधून तयार होणारा धूर हा त्या परिसरात त्या चेंबरमध्ये जातो, तिथं गेल्यानंतर त्यामधली ॲश म्हणजे राख ही बाजूला काढण्याची सिस्टीम असते। ती राख खाली पडते आणि निव्वळ धूर आहे तो धूर 83 मीटर उंचीची जी चिमणी आहे त्या चिमणीला जोडला जातो, त्यातून मग तो धूर बाहेर जातो 83 मीटरपेक्षा वर। त्यामुळे पोल्युशन काही होत नाही आणि राख सगळी खाली पडली जाते। आज सकाळी 9:15च्या दरम्यान त्या ESPचा तिथं ते चोकअप झाल्यामुळं तिथं स्फोट झाला, नुकसान झालेलं आहे। सुदैवानं मनुष्यहानी किंवा भाजणे असा प्रकार घडला नाही। त्या ESPच्या परिसरामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे लोक होते, त्यापैकी एक व्यक्ती एक पक्कड घेऊन वर निघालेली होती। त्या स्फोट झाल्यानंतर त्यानं वरून उडी मारली, ते साधारणपणे 11-12 फुटांवर उडी मारली, त्याला थोडं लागलेलं आहे। त्या ESPपासून साधारणपणे 100 फुटावर बगॅसची वाहतूक करणारे कन्व्हेयर बेल्ट आहेत की ज्याच्या सहाय्यानं हा बगॅस त्या कारखान्याच्या पूर्व बाजूला काढला जातो। तिथं भविष्यामध्ये बेलिंग बांधणे आणि स्टोरेज करणे अशा प्रकारचं जे काम आहे तिथं जातो। तिथं काही काम चाललं होतं आणि ते काम चालू असताना तिथं 2 कामगार होते, ते सुद्धा भीतीमुळे गडबडले, आवाज झाला आणि ते पळत असताना त्यांनी उडी मारली किंवा कोण त्यातलं पडलं असेल त्यामध्ये, परंतु ते दोघं आहेत त्यापैकी एकाला काय विशेष लागला नाही। एकाला फक्त बरगड्याला मार लागलेला आहे आणि त्याचा एक्सरे काढायचं काम झालेलं आहे। पण मी आमच्या यंत्रणेमार्फत सूचना केली आहे की सर्व सोनोग्राफी तिथं करा। जर कुठं काही फ्रॅक्चर कुणाचा असेल, पायाचे सुद्धा एक्सरे काढा, जर फ्रॅक्चर असेल काय असेल त्याच्यावर उपचार करा। तिन्ही कामगार हे उत्तर प्रदेश त्या भागामधले आहेत, बोलतायत व्यवस्थित, सर्व चांगलं त्या ठिकाणी आहे।
सुदैवानं कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. काही मीडियाच्या माध्यमातून बातमी फिरवली जाते की सह्याद्री कारखान्यात स्फोट झाला, काही मजूर भाजले वगैरे, असं काही घडलेलं नाही. आणि कारखान्याच्या सर्वच प्रिमायसिसमध्ये अशा प्रकारची काळजी ही घेतली जाते. कायद्याप्रमाणे घटना घडल्यानंतर 15 मिनिटांमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बॉयलर इन्स्पेक्टर यांना आम्ही मेल दिलेले आहेत की अशा प्रकारची घटना घडलेली आहे. त्यामुळं लोकांनी किंवा सन्मान्य सभासदांनी शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. हा प्लॅन्ट अजूनही चेंज ओव्हर झालेला नाही, आपल्या ताब्यात आलेला नाही. ती जबाबदारी, हे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी त्या सर्व ठिकाणी आहे. आम्ही सर्वजण त्यांना ते काम चांगलं व्हावं यासाठी आम्ही देखरेख ठेवत असतो. त्यातून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. दरम्यान सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित युनिटच्या बॉयलरमधून निघणाऱ्या राखेचे फिल्ट्रेशन करणाऱ्या ESP युनिटचे दोन्ही बाजूचे पत्रे राखेच्या दाबामुळे उचकटल्याने मोठा स्फोटासारखा आवाज झाला. त्या ठिकाणी काम करणारे कामगार आवाजामुळे पळत जाताना पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या नवीन विस्तारवाढ प्रकल्पातील बॉयलरचा स्फोट झाला नसून ESPचा दोन्ही बाजूचा पत्रा निघाल्याने स्फोटासारखा आवाज होऊन ही दुर्घटना घडल्याचं कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रदीप यादव यांनी सांगितलं. ही किरकोळ घटना घडलेली आहे. याच्यामध्ये काय फार मोठी जीवितहानी वगैरे काही झालेली नाही आहे. किरकोळ 3 कामगारांना फक्त लागलेलं आहे. भाजलं वगैरे काही कुणाला नाही आहे. ही जी काय अफवा वगैरे पसरते आहे ती सगळी चुकीची आणि खोटी आहे. फक्त आवाज झाल्यामुळं ते घाबरून लोक जे पळत होते ते पळत असताना त्यांना जी काय दुखापत झालेली आहे ती किरकोळ दुखापत आहे. त्यांना आम्ही हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. त्यांच्यावर उपचार पण झाले आहेत आणि संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्जसुद्धा मिळणार आहे. कशामुळे काय झालं? हे साधारणपणे फ्ल्यू गॅस जो आपला बॉयलरमधून निघतो तो बॉयलरमधून निघालेल्या फ्ल्यू गॅसमध्ये जी राख असते ती राख बाहेर काढण्याचं काम हे ESP करतं. त्या ESPमध्ये कदाचित हवेचा दाब जास्त झाला असेल किंवा चोकअप झाला असेल. त्याच्यामुळं इनलेट आणि आउटलेटचं जे त्याचं तोंड आहे ते दोन्ही बाजूला म्हणजे निघालेलं आहे. असं फुटलं किंवा मोठा ब्लास्ट झालेला असं काही झालेलं नाही आहे. याचं इन्व्हेस्टिगेशन काय हे घडलं हे आम्ही त्याचा तपास करत आहोत. बॉयलरचा स्फोट झाला असं सगळी बातमी. हे बॉयलरचा स्फोट झाला ही चुकीची बातमी आहे. बॉयलरला काही झाले नाही. आपण इथं बघू शकता बॉयलर जसा आहे तसा आहे. बॉयलरला काही झाले नाही. ESPचं सुद्धा इनलेट आणि आउटलेटचं फक्त तोंड निघालेलं आहे. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.